लव जिहाद कायद्यासाठी सरकारच्या हालचाली वाढल्याचं दिसतंय। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 बैठका पार पडल्यात। कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी व न्याय विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धर्मांतर विरोधी कायद्याचा समितीकडून अभ्यास केला जातोय अशी देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तर लव जिहाद कायद्यासाठी आता सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। तर लव जिहाद कायद्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या दिसतात। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 बैठका पार पडल्यात आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, लव जिहाद कायद्यासाठी आता सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय, बैठका देखील पार पडलेल्या आहेत। निश्चितच खरं तर राज्य सरकारकडनं लव जिहाद कायदा आणण्यासंदर्भातल्या महत्वाच्या हालचालींना वेग आला आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने 2-3 बैठका देखील पार पडल्यात। महत्वाचा मुद्दा म्हणजे या कायद्याचा जो पहिला ड्राफ्ट आहे तो देखील विधी आणि न्याय विभागाकडे तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळली आहे। देशभरात विविध राज्यांमध्ये या संदर्भातला कायदा आहे। या कायद्याचा अभ्यास आणि या सगळ्या कायद्यातील महत्वाच्या गोष्टींचा समावेश राज्याच्या लव जिहाद विरोधी कायद्यामध्ये करण्यात येतोय। खरं तर 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात याच अनुषंगाने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केली होती। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर राज्यातल्या विद्यमान परिस्थितीचा अंदाज घेता या कायद्याची अंमलबजावणी करताना काय अडचणी येऊ शकतात आणि एकंदर बारीक सारीक गोष्टी कशा पद्धतीने यामध्ये राबवल्या जाऊ शकतात याचा देखील अभ्यास केला जातोय। गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांकडनं लव जिहाद विरोधात कायदा आणण्याची मागणी प्रकर्षाने येत होती। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्य सरकारकडनं आता लव जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या हालचाली जे ते सुरू करण्यात आल्या आहेत। त्यामुळे या अधिवेशन काळामध्ये हा कायदा येऊ शकतो अशा प्रकारची माहिती सूत्रांकडनं कळली। त्यामुळे या अधिवेशनामध्ये हा कायदा येतो का आणि लव जिहाद विरोधात कायदा जर राज्यामध्ये अस्तित्वात आला तर त्यावरून नेमके काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। हो, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।